आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी बघूया। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संघटनेनं विविध मागण्यांकरता आज राज्यभर 2 तास कामबंद आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। सकाळी 7:30 वाजून त्यांचं कामबंद आंदोलन सुरू होईल ते 9:30 पर्यंत पुढचे 2 तास। या वेळेत आंदोलनासोबत जिल्हा स्तरावर तीव्र निदर्शनं केली जाणार आहेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशननं पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे। शासनानं सेवाविषयक प्रलंबित बाबी 150 दिवसांमध्ये निकाली काढण्याची घोषणा केली होती। मुदत संपलेली आहे, पण सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया, नवीन भरती पूर्ण करण्यात आलेली नाही। या विलंबामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित आहेत। रिक्त पदं न भरल्यानं कार्यरत परिचारिकांवरील कामाचा ताण वाढलेला आहे। त्याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। आमचे प्रतिनिधी सहकारी अविनाश कानडजी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अविनाश, या सगळ्या नर्सेस 2 तास कामबंद आंदोलन करतायत, त्यांचं म्हणणं काय आहे आणि या आंदोलनाचा म्हणजे जरी फक्त 2 तासाचं आंदोलन असलं तरी त्याचा कसा फटका बसू शकतो? महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनच्या वतीने हे आंदोलन केले जाते। 2 तास कामबंद आंदोलन हे असणार आहे। जवळपास घाटीच्या 500 नर्सेस आणि ब्रदर्स या निदर्शनामध्ये उतरलेल्या आहेत। याची मुख्य जी मागणी आहे ती प्रमोशन्स होत नाही, ते रखडलेले प्रमोशन झाले पाहिजे। त्यासोबतच ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे। त्या मागण्यासाठी या निदर्शने या ठिकाणी सुरू आहे। घाटीच्या सर्वच परिचारिका आंदोलनामध्ये उतरल्या असल्याने आता रुग्णसेवेवर देखील मोठा परिणाम होणार आहे हे निश्चित। मात्र जे आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत त्या नर्सेस माझ्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, कशासाठी आंदोलन करता आहात? महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची मी राज्याध्यक्ष आहे, इंदुमती थोरात। आज आमचे महाराष्ट्रभर संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे। आम्ही 1 वर्षापासून शासनाला आणि प्रशासनाला चर्चेसाठी पत्र देत आहोत। शेवटी आज आम्हाला आंदोलन करायची वेळ ही शासन आणि प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे। परिचारिकांच्या पदोन्नत्या हे अनेक वर्षापासून आहे, पण शासनाला पदोन्नती देताना एक पैही खर्च येणार नाही आणि ज्या काही परिचारिका 20-20, 25-25 वर्ष ड्युटी करतात, परंतु त्यांना अधिपरिचारिका या पदावरच काम करावं लागत आहे आणि काही तर अधिपरिचारिका पदावरच सेवानिवृत्त होत आहेत। आणि 1100 पद म्हणजे 6 महिन्यापूर्वी 1100 पद रिक्त होती शासन दरबारी, तरी पण ती भरली जात नाही। त्यांना पदोन्नती मिळावी, नंतर आकृतीबंध त्वरित तयार करावा, या आणि अशा अनेक मागण्या आहेत। किती तासासाठी म्हणजे केव्हापर्यंत तुमचं हे काम बंद असणार आहे आणि याचा रुग्ण सेवेवर किती मोठा परिणाम होणार आहे? आमचं आज हे राज्यव्यापी 2 तासाचं काम बंद आंदोलन आहे। ही सरकारला एक आमची सूचना आहे की आपण आपल्या मागण्यांकडे लक्ष द्या आणि 7:30 ते 9:30 2 तासाचं काम बंद आंदोलन हे आम्ही राज्यव्यापी आज पुकारलेलं आहे। यातून जर शासनाने आम्हाला चर्चेला बोलवलं नाही किंवा ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत, जसं की साधारणतः शासकीय धोरणाची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवावत बाबी अद्ययावत व्हाव्या अशी बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि शासनाने तसा GRही काढला। 150 दिवसाचा विशेष सेवाकर्मी कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात आला। सामान्य प्रशासन विभागाने त्याचा GR काढला। आता रुग्णसेवेवर कसा परिणाम होणार आहे? रुग्णसेवेवर परिणाम हा कधीही कामबंद आंदोलन केलं तर होत असतं, पण आजही आम्ही आपल्यासमोर सांगू इच्छितो की मास कॅज्युअलिटी जर आली तर आम्ही तत्काळ कामावर रुजू आणि सेवा देऊ। याचा विचार खरं तर शासनाने करायला पाहिजे। हे आज आम्ही लगेच उठलो आणि आंदोलन केलं असं झालेलं नाहीये। अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि मी तर म्हणेल की हे आंदोलन आमच्यावर तुम्ही लादलेलं आहे, म्हणजे मजबूर केलेलं आहे तुम्ही, आणि लोकशाही पद्धतीने टप्प्याटप्प्याने हे आंदोलन आमच्या राज्यभरामध्ये सुरू आहे। निश्चितच सुवर्ण, आपण जर बघितलं तर त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत, त्यासोबत प्रमोशनची मुख्य मागणी आहे। आणि आता जर आपण बघितलं तर घाटी रुग्णसेवेवर याचा परिणाम होणार जरी असला तरी अत्यावश्यक सेवा जर असेल तर आम्ही कामबंद आंदोलन सोडून देखील अत्यावश्यक सेवेला जाऊ। आम्हाला आंदोलन करायचं नाही, निदर्शने करायचे नाही, मात्र शासनाचेच आमच्यावर ते आंदोलन निदर्शने लादले आहेत आणि त्यामुळं नाविलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय, असं देखील या परिचारिकांचं आणि ब्रदरचं म्हणणं आहे। सुवर्ण, नक्की अविनाश, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाविरोधात भारतीय वैद्यकीय संघटनेनं कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे। होमिओपॅथी पदवीधरांच्या MMC नोंदणीला विरोध आहे। या आंदोलनाला महाराष्ट्र माट, ASMI,
आणि इतर वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा दिलाय. सकाळी 6 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास वैद्यकीय सेवा बंद राहणार आहे. संबंधित नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर हे आंदोलन अनिश्चित काळाकरता सुरू ठेवण्यात येईल असा इशारा IMA कडून देण्यात आलेला आहे. IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन.